तर गाईज बघा, आता मी किती छान चपात्या बनवल्या, त्याची वाफ जाऊ दिली, किती छान चपात्या बनवल्यात. हे बघा, इथं कारल्याची भाजी बनवली. तर मला काय म्हणते, कारल्याची भाजी आता मला नाही खायची. आता तिकडं मला सांगा, कारल्याची भाजी किती पौष्टिक असते, पण तिला खायचं नाही. तिथे बघा बाहेर जाऊन आहे ना व्हिडिओ कॉल करत बसली आहे आणि सांगती आहे पप्पाला की आहे ना ही अशी भाजी बनवली. एवढ्या चुगल्या लावणं जरुरी आहे का गाईज? मला बोला, आता घरात आता कारल्याची भाजी बनव, रोज मटन चिकन कुठून आणू? आता यायला फक्त मटणं चिकनं पाहिजे. जाऊन व्हिडिओ कॉलिंगवर बोलते की कारल्याची भाजी मम्मीने आहे ना कारल्याची भाजी बनवली, असं चुगली लावा. मम्मीनं बोलवली. आता हे किती छान बनवलं, खावा नाही किती छान कारले झाले. तर म्हणतात की सांगायली बापाला सांगायली की कारल्याची भाजी बनवली आणि एवढा पसारा राहिला. कालच पुलाव बनवला होता, एवढा राहिला बघा. आणि आता रोजच्या रोज कुठून बनवायचं, भांडे राहिले. तर एवढं करून पण मला म्हणते की ना नाही नाही तू कारल्याची भाजी कशाला बनवली, कशाला काय बोलू आता तिला. तिकडं बघा बसली आहे बोलत. बाप काय म्हणायलाय की जाऊन बाहेरून ऑर्डर कर म्हणायले, गुगल पेला मी पैसे पाठवतो. असं बोला, हे असं लाड करून ठेवायचा आणि हे घरातलं जे चपाती भाजी खायची नाही, असं हे आमच्या घरात रडगाणं.